लोकसभेत एकत्र असलेली मनसे ही आता विधानसभेत महायुती सोबत नाही। महायुती आणि महाविकास आघाडी शिवाय मनसे हा तिसरा पर्याय असू शकतो असे वाटायला लागलेच होते, पण आता मात्र तिसरी आघाडी राज्यात काहीसा आकार घेते असंही वाटतंय। या तिसऱ्या आघाडीची चौथी बैठक आज पुण्यात पार पडली। या बैठकीनंतर तिसऱ्या आघाडीच्या नव्या नावाची घोषणा करण्यात आली। परिवर्तन महाशक्ती या नावानं तिसरी आघाडी विधानसभेला सामोरं जाणार आहे। यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार संभाजी छत्रपती, आमदार बच्चू कडू यांनी आघाडीची भूमिका मांडली। राज्यातील महत्त्वाचे प्रश्न, आगामी निवडणुकीतील अजेंडा यावर चर्चा झाली। तिसऱ्या आघाडीत MIMला नो एंट्री असल्याचं कालच बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं होतं। धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षापासून दूर राहणार असल्याची भूमिका तिसऱ्या आघाडीनं घेतली आहे। परिवर्तन महाशक्तीचा मेळावा 26 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित करण्यात आला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती संभाजी छत्रपती यांनी दिली। एका युती आहे, आघाडी आहे, आमची आता ही महाशक्ती असणार। सगळ्या इकडे जातीवाद, धर्मवाद आहे। आम्ही शेतकऱ्याचा, मजुरांचा कट्टरवाद देण्याचा प्रयत्न करू। नगरला एक मोठं आंदोलन केलं, त्याच्यात मागण्या केल्या, त्यातल्या एकाही मागणीवर विचार सरकारनं केला नाही म्हणून बाहेर निघतोय। 26 तारखेला आम्ही सर्वजण संभाजीनगरला परत भेटणार आहोत आणि आव्हान सुद्धा केलेलं की ज्यांना यायचंय त्यांनी इथं यावं। मी मनोज जरांगे पाटलांना सुद्धा विनंती केलेली पूर्वी, आत्ताही करीत आहोत, त्यांनी सुद्धा इथं यावं। प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करणारा एक आश्वासक चेहरा त्या मतदारसंघातला देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।